श्री स्वामी समर्थ. आज आहे दीप अमावस्या आणि गठारी अमावस्या पण म्हटलं जातं बरं का. आणि आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली, त्यासाठी चला म्हणलं आज लवकर अमावस्या आहे तर गाडी धुवून घेते. बाहेरच घेऊन जायचं होतं खरं तर बरं का, कारण चिखल्यामुळं खूप घाण झालेली होती. पण म्हणलं नको, आता कसं लवकर धुवून टाकते घरीच आणि नंतर मग एखाद दिवशी घेऊन जाईल. आहोला सांगन ते घेऊन जातील. मग आता माझी एक गाडीच होती घरी आणि एक आहो घेऊन गेले होते, तर चला म्हटलं आता माझीच गाडी चांगलं स्वच्छ धुवून घेते आणि पूजा करायची होती. पण नेमकंच लक्षात आलं की संध्याकाळी मग दोन्ही गाडीची सोबत पूजा करूया. त्यासाठी मग मला फक्त गाडी धुवून घेतली आणि म्हणलं आता रस्त्यावर लावून देते. आणि नंतर मग आज दीप अमावस्या पण होती, तर चला म्हटलं सगळे दिवे वगैरे शोधूया आणि सगळं स्वच्छ करून घेऊया. तर त्यामुळे मग एक सगळीकडे शोधलं बरं का. रेग्युलरचे 2 दिवे तर होते, पण बाकीचे ठेवून दिलेले होते, तर ती मग भांड्यातली काढून घेतली समय वगैरे आणि दुसऱ्या पण छोट्या समया आणि लगेच म्हणलं घासून घेऊया. आता पितांबरीने घासून गेले होते बरं का, हाताने घासले होते बरं का, थोडंसं चळावं म्हणलं, पण हाताची खूप अशी आग होत होती चुनचुन, त्यामुळं लिक्विड असेल त्यामुळं हाताची आग होऊ लागली. म्हणून म्हणलं आता घासणीच होती, तर घासणीने छान असं घासून घेते आणि मस्त छान असं इथं स्वच्छ धुवून घेतली बरं का. मस्त छान असं चमकत होते दिवे. तर चला म्हणलं आता दिवेची तर पूजा करून घेऊ. आता मस्त इथं मी छोटासा माझ्याकडं पाठ होता, त्याच्या खाली रांगोळ म्हणजे स्वस्तिक काढली, त्याच्यावर पाठ ठेवला आणि एक ब्लाऊज पीस आतरलं आणि नंतर सगळे स्वच्छ मी धुवून घेतलेले दिवे वगैरे ठेवले. त्याच्यात कापसाची वाती टाकल्या, मस्त तेल टाकलं आणि हे मी कणकेचे दिवे पण बनवले होते बरं का, 7 माझ्या मुलींचं ऑप्शन करण्यासाठी. तर आज ह्या समान राहतो 5, 7, 11 आपल्याला अशा प्रकारे करावं लागतात. तर त्या दिव्याची पण मस्त हळदी कुंकू लावून तो पूजा केली, अक्षता व्हायला आणि लगेच मग दिवे लावून घेतले बरं का. आता आमची खुशी आणि देविका पण खूप मदत करत होतं, कारण त्यांच्या शाळेतनं कार्यक्रम झाला होता, तर त्यांना सांगितलं होतं वाटतं घरी पण पूजा करायची. अशी तर मी करणारच होते, पण त्या मला सांगू लागले बरं का की मम्मी टीचर बोलला की घरी पूजा करायची. तर मस्त मग सगळे दिवे वगैरे लावून घेतले आणि फुलं तर अगोदरच होते माझ्या फ्रीजमध्ये आणि बरं झालं ते सापडले. नंतर मग छान असे तर माझी पूजा मांडली बरं का, साधी सिंपल. तर खूप छान वाटत होती, एकदम घवघवीत वाटत होती आणि असं वाटत होते की दिवाळीचे काय की सगळे दिवे ते होते. त्यामुळं मग लगेच मग कणकेच्या दिव्याने त्या दिव्याला ओवाळून घेतलं. खुशीला पण म्हटलं तू पण ओवाळून घे आणि त्यासाठी मग इथं शुभम करोति कल्याणम जे मंत्र आहे ना, ते आम्ही दोघींनी पण म्हटलं. आता मुलींना तर काय म्हणता येत नाही, पण त्यांनी फक्त दोघींनी तर ओवाळून घेतलं आणि मग लगेच आम्ही तिथं नमस्कार केला आणि म्हणलं लगेच आता मी मुलींना पण लगेच ओवाळून घेतली. तर त्यांना आधी मी हळदी कुंकू लावला, अक्षता व्हायला आणि कणकेची दिवाणीच त्यांना असं ओळून घेतलं. तर चला आजच्यासाठी फक्त एवढंच. व्हिडिओ आवडत लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. व्हिडिओ पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.